चला, कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? मजेत आहात ना? मग चला, आज आपण दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार अभ्यासणार आहोत. तर आपल्याला गुणाकार आणि भागाकार येतो, पण दशांश अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार आपल्याला आता शिकायचं आहे. तर पहा, आपल्याला एक प्रश्न आहे, 4.2 गुणिले 8 बरोबर किती? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जसा साधा गुणाकार करतो, कसा, हे दशांश नाही असं समजून, दशांश जर नसेल तर काय होतं, 42 गुणिले 8 बरोबर आहे. या 42ला 8 न गुणायचं, मग 8 न गुणा 8 दुनी 16ला 6, हातचा आला 1, 8 चौक 32 आणि 1 33, किती आला गुणाकार? हे 336 आला बरोबर आहे. मग आता गुरुजी इथं तर दशांश दिले, तुम्ही लिहिलं नाही, तर काय करायचं? दशांश किती अंक सोडून आहे, उजवीकडून किती अंक सोडून आहे, किंवा दशांशाच्या पुढं किती अंक आहेत? किती अंक आहेत? 1. मग उत्तरामध्ये सुद्धा 1 अंक द्या, 1 अंक दशांशाच्या पुढे द्यायचं, किंवा उजवीकडून 1 अंक सोडून आहे तर उत्तरामध्ये सुद्धा 1 अंक सोडून दशांश चिन्ह आहे. काय आलं उत्तर? 33.6. उत्तर काय, कसं वाचन करायचं याचं आपल्याला माहिती आहे, दशांशाचं वाचन 33.6 अशा पद्धतीने ह्याचं आपल्याला वाचन करायचं आहे. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न पहा, 4.825 गुणिले 7 बरोबर किती? बरोबर किती? मग काय करायचं पहा, 4.825 गुणिले 7 आहे, तर काय करायचं? दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा. चला, वेदिका, छान, आमच्या नावचे सगळ्या मुलांच्या नावचं दर्शन करून आलो का? चला, जाताना सांगाव का? आम्ही सांगितलं असतं तुम्हाला, आमच्याही नावचं दर्शन करून घेऊन या. तो छान. चला, प्रसाद पाठवून द्या. 7 न गुणायचं, कसा गुणाकार करायचा? दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा. 7 35ला 5, हातचे किती आले? 3, 7 दुनी 14, 14 आणि 3 17ला 7, हातचा 1, 7 8 56, 56 आणि 1 57, हातचे 5, 7 चौक 28, 28 आणि 5 33, काय आला गुणाकार? 33,775. पण आपल्याला इथं दशांश दिलाय, कुठं दिलाय दशांश? इथं 4.8. तर दशांशाच्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3, किंवा उजवीकडून किती अंक सोडून दशांश दिलाय? 3 अंक सोडून दिलाय. आपण ह्या उत्तरामध्ये बी 1 2 3 अंक सोडून दशांश द्या, म्हणजे 33.775 हे उत्तर असेल. 33.775 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. हॅलो, आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. चला, पुढचा प्रश्न घेऊ आपण. 84.72 गुणिले 5.2 बरोबर किती? बरोबर किती? या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? 84.72 गुणिले 5.2
तर या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचे 84.72 गुणिले 5.2 गुणाकार करा. आता आपल्याला 2 न गुणायचं आहे, दशांश चिन्ह नाही, दोन्ही गुण्य आणि गुणक मध्ये दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचं आपल्याला. तर गुणाकार करा. बेदुनी 4, बेसती 14 ला 4 हाच्याला 1, बेचोक 8 आणि 1 9, बेआठी 16 अधिक 5 न गुणा 5 दुनी 10 ला 0 हाच्याला 1, 5 सत 35 आणि 1 36 ला 6 हाचे 3, 5 चोक 20 आणि 3 23 ला 3 हाचे 2, 85 40 आणि 2 42. बेरीज करा. 4 4 आणि 0 4, 9 6 15 ला 5 हातचा 1, 6 आणि 3 9 हातचा 1, 10 ला 0 हातचा 1, 2 आणि 1 3 आणि हातचा 1 4, हे 4 काल 4,40,544, हे 4,40,544 एवढं आपला गुणाकार आला. मग आता आपल्याला काय करायचंय माहिती आहे का? हा एवढा आपल्याला गुणाकार आला तर दशांश चिन्ह कुठं द्यायचं आता नेमकं, कारण की प्रश्नामध्ये गुण्य आणि गुणक या दोन्हीही ठिकाणी दशांश चिन्ह आहे. इथं दशांश चिन्हाच्या पुढं गुण्यमध्ये 2 अंक आहेत. किती अंक आहेत? 2 अंक आहेत दशांशाच्या पुढं, किंवा उजवीकडून 2 अंक सोडून दशांश चिन्ह दिलाय. गुणक मध्ये 1 दिलाय. मग हे दशांशाच्या पुढं जेवढे अंक आहेत, इथं किती अंक आहेत? 2 अंक आहेत. इथं किती आहेत? 1. यांची बेरीज करा. एकूण किती झाले? 3. म्हणजे एकूण दशांशाच्या पुढं गुण्य आणि गुणक मध्ये मिळून किती अंक झाले? 3 झाले. मग उत्तरामध्ये सुद्धा 3 अंक सोडून दशांश द्या. 1 2 3 3 अंक सोडून दशांश दिला. इथं येईल दशांश. का असेल मग उत्तर? 440 दशांश चिन्ह 440 सॉरी 440 दशांश चिन्ह 544 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे. शिंदे, देवरे, बच्चाव, कदम, वर्दे, ईश्वरी, कोठारे, गांगुर्डे, वाघारे, गोळेकर, घाटाळ, शिवम, प्रणव, शिंदे. चला प्रसाद ऑनलाईन पाठवा इथं लगेच. चला तुम्ही दर्शन करून आलात ना, छान. तुम्ही केलात म्हणजे आम्हाला सुद्धा आमचं दर्शन झाल्यासारखं आहे. छान. चला आता अभ्यासाला लागा. गावं फिरून आलात तुम्ही आता. मग आता जेवढं तुम्ही गावाला जायचं म्हणून जेवढ्या आनंदात होतात तेवढ्याच आनंदाने अभ्यासाला लागा आता. चला अर्पित. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आपल्यासाठी? 2.7 गुणिले 1.4 बरोबर किती? गुणाकार करा. पा सोपा गुणाकार आहे. 2.7 गुणिले 1.4 दशांश चिन्ह नाही असं समजायचं आणि गुणाकार करायचं. चौदा न गुणा 14 सत्ती 84 ला 4 हातचे किती आले? 8. 14 पंचे 70 14 सत्ती 98 14 सख्खी 84 होते. 14 सत्ती 98 ला 8 हातचे किती आले? 9. 14 सत्ता 98 ला 8 हातचे 9. 14 दुनी 28 28 आणि 9 किती होतात? 28 आणि 9 37 होतात. बरोबर आहे का? मग आता या ठिकाणी आपल्याला 378 एवढं गुणाकार आला. दशांश चिन्ह नाही असं समजून हत्ते इमोजी टाकू नको बाळा. मग दशांश चिन्ह द्या. आता इथं दशांशाचा पुढे 1 अंक आहे, इथं 1 अंक आहे. एकूण 2 अंक सोडून दशांश द्या. 3.7 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? 3.7 हे उत्तर असेल. बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे. अनुराग, अनन्या, विराज, वैभवी, अर्पित, गांगुर्डे, अंधारे, नरखेडकर, घाटाळ, मेश्राम, सई,
कोठारे, होनमाने, प्रणव, सोहम, सई ठोंबाळ, अमृता, सोहम, ईश्वरी वर्दे. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. चला, काल मी तुम्हाला नवोदय सराव पेपरची लिंक म्हणजे गणिताच्या 20 प्रश्नांच्या पेपरची लिंक टाकली होती. ते ज्यांनी सोडवलं नाही त्यांनी सोडवा. आज परत मी टाकेन. दररोजचा आपल्याला चाचण्या ॲपवर आहेत, फ्री आहेत त्याच्यापेक्षा आणखी चांगल्या दर्जाच्या चाचण्या त्या आपण 100 रुपयाला ज्या ऑनलाईन टेस्ट म्हणजे त्या ठिकाणी त्या ऑनलाईन आहेत, पुस्तक नाही ते. तिथंच तुम्हाला ते काय होईल, त्यालाच बाय नाव केलं, क्लिक केलं की मॅसेज येतो. त्या मॅसेजमध्ये लिंक येते, त्या लिंकला क्लिक केलं की तुम्हाला ते पुस्तक मिळून जाईल. पुस्तक नाही ते, सॉरी, तिथं ऑनलाईन टेस्ट तुम्हाला तिथं सोडवता येतील. एकूण जवळपास इथं 30-32 टेस्ट आपण देणार आहोत. 600 प्रश्न त्या ठिकाणी येणार आहेत. आलं का लक्षात? चला, पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी 6.17 गुणिले 3.9 बरोबर किती? प्रश्न सोपा आहे. 6.17 शर्तीची चाचणी रविवारची, हो रविवारची आहे. ज्यांनी सोडवले त्याच्यासाठी दुसरी आणखी आज एक मी चाचणी देणार आहे दुसऱ्या घटकावर. 6.17 गुणिले 3.9 म्हणजे या ठिकाणी आपण पहा 6.17 गुणिले 3.9 दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करू आपण. दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करू आपण. 9 न गुणा 9 7 63 3 हातचे 6 9 1 9 9 आणि 6 15ला 5 हातचा 1 9 सकी 54 54 आणि 1 55 अधिक 3 न गुणा 3 7 21ला 1 हातचे 2 3 1 3 आणि 2 5 3 संग 18 3 6 10ला 0 हातच्याला 1 8 आणि 5 13 आणि 14 4 हातच्याला 1 1 आणि 1 2 काल 24,063 एवढा गुणाकार आला. उत्तर आले का? हे नाही उत्तर यायला. उत्तर आले का? नाही. तर मग आता आपल्याला इथं दशांश चिन्ह द्यायचंय. चला घेणार आहोत. त्याची काल आपल्याला थोडीशी सेटिंग झालेली आहे. आज संध्याकाळच्या वेळेला आपण त्याची थोडं टेस्टिंग करून बघू झालंय का ते काम पूर्ण. कसं आहे ते ॲप आपण ज्याला बनवायला दिलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये काही हे होतं ते काल पूर्ण केलेलं आहे. तर आपण त्याच्यावरती आज संध्याकाळी, काल आपण घ्यायची होती पण त्यांनी झालं म्हणलं आणि ऐन वेळेला ते हे झालं. काल त्याची आपल्याला लिंक म्हणून उशिरा दिली, ती पण आपण रेकॉर्डेड तासिकाची दिली. आज आपण घेऊ 7 वाजता. सर तुम्ही रात्री ऑनलाईन क्लास कधीच घेत नाही. चला घेतोय ना, 2 दिवस मागं घेत होतो ना, 2 दिवस झाले हे झाले. चला घ्यायचे आपल्याला. पहा, तर आता इथं आपल्याला 24,063 गुणाकार आलाय. आता इथं आपल्याला दशांश द्यायचे. इथं दशांशाचा पुढे किती अंक आहेत? 2 आहेत आणि इथे 1. मग एकूण किती अंक झाले? 3 अंक झाले. 1 2 3 3 अंक सोडून दशांश द्या म्हणजे 24.063 24.063 हे उत्तर येईल. बच्चाव, सोहम. चला, नवोदय ॲप्स डाउनलोड झाले. मी तासिका सोडवतो. चला छान. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न 0.578 गुणिले 0.020
बरोबर किती? बरोबर किती? सोपा प्रश्न आहे दादा. 0.578 गुणिले 0.020 बरोबर किती? म्हणजे इथं 0.578 गुणिले 0.020 बरोबर किती? गुणाकार करा. बेन 0 जशाला तसं ठेवा. इथं 2 न गुणाकार करा. 2 16 6 हातच्याला 1, 2 14 आणि 1 15 5 हातचा 1, 2 10 आणि 1 11. आता आपल्याला 11,560 एवढं उत्तर आलंय. दशांश चिन्ह द्यायचंय. कुठं द्यायचं दशांश चिन्ह? आता किती अंक सोडून द्यायचं? तर या ठिकाणी आपल्याला दशांशाच्या पुढे किती अंक आहेत? 3 अंक आहेत. इथं 3 आणि इथं 3, एकूण किती झाले? 3 आणि 3 6 अंक झाले दशांशाच्या पुढं. मग उत्तरामध्ये सुद्धा 6 अंक सोडून दशांश द्या. ही 1 2 3 4 5च झाले. मग आता काय करायचं? हा एक अंक घ्या आणि मग दशांश द्या. 0 घ्या एक त्याच्या पाठीमागं आणि मग दशांश द्या. 0 मग 6 अंक. 0.01156 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल आपल्या प्रश्नाचं? 0.578 गुणिले 0.020 याचं उत्तर काय असेल? 0.01156 हे उत्तर असेल. ज्यांचं असेल त्यांचं आला असेल त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आलं का लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 5.004 गुणिले 0.007 बरोबर किती? बरोबर किती? चला, अनन्या, स्पंदन, सई, वैभवी, चव्हाण, श्याम कुंवर, दवे, श्रेयस, बच्चाव, काळे, शिरसे, वेदांत, प्रेमराज, रोकडे, जाधव, गोपाळ घरे, मेश्राम, सोहम. आलं का लक्षात? पहा पुढचा प्रश्न काय आहे? 5.004 गुणिले 0.007. 5.004 गुणिले 0.007 गुणाकार करा. लय सोपा आहे, काहीच अवघड नाही. 7 न गुणायचंय. 7 चोक 28 ला 8 हातचे 2, 7 0 0 आणि 2 2, 7 0 0 7 5 35. काय आलं? 35,028 हे गुणाकार आले. उत्तर आले का आपलं? नाही. तर आपल्याला या ठिकाणी आता दशांश चिन्ह द्यायचं राहिलाय. किती अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे आपल्याला? तर या ठिकाणी दशांशाच्या पुढे 3 अंक आहेत. इथं 3 अंक आहेत. 6 अंक सोडून दशांश द्या. 1 2 3 4 5. आणखी एक कमी पडू लागलाय म्हणून इथं 0 द्या आणि मग दशांश द्या. आलं का लक्षात? मग काय उत्तर येईल? 0.035,028 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? 0.035,028 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला, तासिकेला विद्यार्थी भरपूर असतात है का नाही, पण लाईक करायला खूप कमी असतात. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न
49.285 गुणिले 12.3 बरोबर किती? बरोबर किती? प्रश्न सोपा आहे दादा, प्रश्न काहीच अवघड नाही, प्रश्न काहीच अवघड नाही, एकदम सोपा प्रश्न आहे. फक्त आपल्याला 3 अंकी गुणाकार करायचं इथं, आहे की नाही? पहा, 49.285 गुणिले 12.3 गुणाकार करायचे. गुणाकार करायचं म्हणजे काय करावं लागेल? अगोदर आपल्याला त्या 3 गुणून घ्यावं लागेल, मग 2, मग 1, 3 गुणा, 3 5 15 5, हातचा 1, 3 8 24 आणि 1 25 5, हातचे 2, 3 2 6 आणि 2 8, 3 9 27 7, हातचे 2, 3 चौक 12, 12 आणि 2 14, 12 आणि 2 किती झाले? 14 झाले. त्याच्यानंतर आपल्याला हे अधिकचं चिन्ह, 2 न गुणा, 2 पंचे 10 0, हातच्याला 1, 2 8 16 आणि 17 7, हातच्याला 1, 2 2 4 आणि 1 5, 92 18 8, हातचा 1, 2 चौक 8 आणि 1 9, अधिक 1 न, 1 5 5, 1 8 8, 1 2 2, 1 9 9, 1 4 4 करा. यांची काय करा आता? बेरीज करा. 5 5, 8 आणि 7 15 आणि 5 20 0, हातचे 2, 8 आणि 2 10 आणि 5 15, 15 आणि 7 22 2, हातचे 2, 8 आणि 2 10 आणि 4 14, 14 आणि 2 16 6, हातच्याला 1, 9 9 18 आणि 1 19 आणि 1 20 0, हातचे 2, 4 आणि 2 6. काय आलं उत्तर? 60,62,055. उत्तर आलंय का? हे नाही, हे गुणाकार आलाय. एक एवढं काय आलेलं आहे? गुणाकार आला. आता उत्तर काय येईल? तर आपल्याला इथं आपल्याला दशांश द्यायचा राहिला आहे. मग दशांश कुठं येईल? हे इथं दशांशाच्या पुढं 3 अंक आहेत, इथे 1. मग गुणाकारामध्ये उजवीकडून 4 अंक सोडून दशांश द्या, कारण त्या ठिकाणी आपल्याला काय झालेलं आहे? 4 अंक सोडून दशांश आहे. मग आपण याच्या गुणाकारामध्ये सुद्धा 4 अंक सोडून दशांश देऊ. तर पहा कुठं येईल? 1 2 3 4, म्हणजे इथे येईल हे, म्हणजे 606.2055 हे उत्तर असेल. 606.2055 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, चला आता आपण काय करू माहिती आहे का? भागाकार करू, भागाकार शिकू. आपण हे बेसिक शिकतोय, दशांश अपूर्णांक, हे सर्व गुणाकार, आपण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे क्रिया झाल्याच्या नंतर आपल्याला परीक्षेमध्ये दशांश अपूर्णांकावरचे कशा प्रकारचे प्रश्न येतात हे पुढे शिकायचं आहे. तर पहिला प्रश्न आहे 6.2 भागिले 2 बरोबर किती? बरोबर किती? चला ॲपचं मी तासिकेच्या शेवटी सांगतो. खडके, बरोबर किती? 6.2 भागिले 2 बरोबर किती? तर काय येईल इथं? काय करायचं माहिती आहे का? इथं भागाकार करायचे आपल्याला. 6.2 ला 2 न भाग घालायचं आहे. तर काय करायचं? हे 6.2 भागिले 2 आलं का लक्षात? मग आता एक काम करायचं. आता काय काम करायचं? तर अंशामध्ये दशांश आहे, छेदात आहे का? नाही. तर मग काय करायचं? अंशामध्ये किती अंक आहेत दशांशाच्या पुढं? 1 अंक आहे. मग छेदामध्ये दशांश नाही, मग छेदातला दशांश कुठं राहणार? इथं राहणार. बरोबर आहे. मग आता आपल्याला जर भाग घालायचा असेल तर काय, जर असे उत्तर कधी येतं?
जेव्हा आपल्याला अंशामध्ये आणि छेदामध्ये दोन्हीही ठिकाणी दशांशाच्या पुढे तेवढे अंक असतील तर. मग नाही तर इथं मग आता कसं करायचं, करून घ्यायचं आपण. कसं करायचं, ह्या 6.2 इथं एक अंक आहे दशांशाच्या पुढं, इथं 2 आहे म्हणजे दशांशाचा 2च्या पुढे आहे 2 दशांश चिन्ह. मग आता इथं एक अंक आहे म्हणून इथं काय करा, 0 देऊन टाका. मग आता इथंही अंक 1 झाला, इथंही 1 झाला. मग काय 6.2 छेदामध्ये 2 दशांश चिन्ह 0. आपल्याला दशांश चिन्ह काढायचं असेल तर दोन्हीही ठिकाणचा दशांश चिन्हाच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे आपल्याला ते समान करून घ्यावे लागतील, तरच दशांश चिन्ह निघते, उडून जाते. म्हणजे आता काय झालं, हे दशांश चिन्ह निघून गेलं. मग काय आलं, 62/20. 2 न भाग घाला, बे 1 बे 0, बेत्रिक 6 बे 1 बे. काय आलं, 31 छेदामध्ये 10. मग ज्या वेळेस छेदामध्ये 10, 100, 1000 असं असतं त्यावेळेस हे 0 कटतो. किती 0 कटले, 1 0 कटला तर 1 अंक सोडून दशांश, म्हणजे 3 दशांश चिन्ह 1 हे उत्तर येईल. 3 दशांश चिन्ह 1 एवढं उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पहा, 6.8 भागिले 5 बरोबर किती? भागाकार करा. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, 6.8 भागिले 5 भागिले 5. रोकडे लक्ष समोर द्या. आता या ठिकाणी आपल्याला अंशामध्ये दशांश आहे, छेदामध्ये दशांश दिसू लागलाय का? नाही. नाही म्हणजे तो असतो. कुठं असतो? लक्ष दे समोर, इकडं, हे इथं असतो. मग आता इथं अंशामध्ये दशांशाच्या पुढे 1 अंक आहे, छेदामध्ये दशांशाच्या पुढे काय आहे का? नाही. मग ते आपल्याला समान करून घ्यावं लागते. जर दशांश चिन्ह काढून टाकायचं असेल तर समान करा. मग इथं 1 अंक आहे म्हणून इथं बी 1 अंक द्या. मग काल हे 6.8 छेदामध्ये 5.0 आलं. मग दशांश चिन्ह अंशामध्ये आणि छेदामध्ये दशांश चिन्हाच्या पुढे 1 अंक आहे, समान आहेत. मग हे काय होईल, दशांश चिन्ह निघून जाईल, म्हणजे 68/50. आता भागाकार करा. 5 न भाग घालू आपण. 5 1 5 0. का? कारण की छेदामध्ये 10 किंवा 100 1000 असं जर आलं तर सोपं जाते आणखी. मग 5 न भाग घातलं तर 5 1 5 0 10 येते. इथं 5 न भाग घाला. 5 1 5, 1 उरला, 18 झाले. 5 त्रिक 15, 18 झाले. 5 त्रिक 15, 18 मधून 15 गेले, 3 उरले. दशांश द्या. 30 झाले. 5 सक 30, म्हणजे 13.6 भागिले 10. 10चा 0 कटला, दशांश 1 अंक आणखी इकडं आला, म्हणजे 1.36 हे उत्तर असेल. 6.8 भागिले 5 बरोबर 1.36 एवढं उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी 4.8 भागिले 1.2 बरोबर किती? सोपा आहे प्रश्न. 4.8 भागिले 1.2 बरोबर किती? पहा, 4.8 भागिले 1.2 किती सोपा आहे हो. आता छेदामध्ये बी दशांश आहे, अंशामध्ये बी दशांश आहे. छेदामध्ये 1 दशांशाच्या पुढे 1 अंक आहे, अंशामध्ये सुद्धा दशांशाच्या पुढे 1 अंक आहे. मग समस्थळ आहे दशांशाच्या पुढे म्हणून दशांश निघून गेला. निघून गेल्यावर काय राहिलं? 48 भागिले 12.
मग 12 ना 48ला भाग घाला. 12 एक 12, 12 चौक 48. उत्तर काय आलं? 4 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? 4. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. भोसले, लोळतगाव, वैभवी, चला कदम, गुड मॉर्निंग, संस्कृती, अनुराग. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न आपल्यासाठी 4.050 भागिले 2.7 बरोबर किती? 4.050 भागिले 2.7 बरोबर किती? बरोबर किती? 4.050 भागिले 2.7 भागिले किती? पहा, आता काय करायचं आपल्याला? इथं दशांशाच्या पुढे 1, 2, 3 अंक आहेत. किती अंक आहेत? 3 अंक आहेत. छेदामध्ये किती अंक आहे? 1च अंक आहे. मग अंशामध्ये आणि छेदामध्ये दशांशाच्या पुढं संक किंवा उजवीकडून सोडून समान स्थळ असतील तर ते दशांश निघून जातो. मग काय होईल? इथं किती आहे? 1, 2, 3. इथं 1च आहे. मग इथं 2 शून्य द्या आणखी. आता इथं दशांशाच्या पुढे 3 झाले, इथंही पुढे 3 झाले. मग काय आलं हे? 4050 भागिले 2700. 27 भाग घाला. 27 एक 27, 0 0. 27 जर भाग घातलो तर 27 दुनी 54 जास्त होते. 27 एक 27. 13 उरले. 135 झाले. 27 पाच्या 135 आणि हा 0 जशास तसं. हा 0 जशास तसं. का आलं हो? 150 छेदामध्ये 100. हे 2 शून्य छेदामध्ये कट करा. 2 अंक सोडून दशांश द्या. म्हणजे 1.50 हे उत्तर येईल. 1.50 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. 1.50 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 17.50 भागिले 17.50 भागिले 5 बरोबर किती? बरोबर किती? अनुराग, आदर्श, घाटाळ, गंभीर, रोकडे, लवंडे, ठोंबळ, होनमाने, वाडकर, वाळके, दांगट. 17.50 भागिले 5 शेवटचा प्रश्न आहे हा. तर काय करायचं? 17.50 भागिले 5. आता इथं छेदामध्ये दशांश दिसत नाही. कुठं आहे? तर इथं 5च्या पुढं आहे. मग दशांश आहे तर अंशामध्ये दशांशाच्या पुढं 2 अंक आहेत. छेदामध्ये दशांशाच्या पुढं 1 पण अंक नाही. मग 2 अंक द्या. समान करून घ्या. मग 17.50 भागिले 5.00. आता दशांशाच्या पुढे अंशात बी 2 अंक झाले, छेदात बी 2 अंक झाले. मग काय झाला? दशांश निघून गेला. 1750 भागिले 500. 5 न भाग घाला. 5 एक 5, 0 0. 5 त्रिक 15, 2 उरले. 5 5 25, 0. काल 350 भागिले 100. 2 शून्य कटले. दशांश इथं आला. 3.50 हे उत्तर असेल. 3.5. आलं का लक्षात?
ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. चला, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे.